धम्मपदाचा सुखद आहे बुद्धाचा जन्म, सुखकर आहे सदधम्माचे श्रवण करणे, सुखद आहे संघाची म्हणजे समाजाची धम्माचरण करणाऱ्यांची एकता. समस्त मानव प्राणी व निसर्गाच्या कल्याणासाठी ज्यांनी दुःख मुक्तीचा आदर्श मार्ग सांगितला ते आपल्या सर्वांचे मार्गदाते तथागत बुद्ध व 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस, विचारास व कार्यास प्रथम मी त्रिवार अभिवादन करतो. आज आपण बुद्धिस्ट सेमिनरी ट्रेनिंग सेंटरच्या वतीने जो प्रशिक्षण आयोजित केलेला आहे, या प्रशिक्षणामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करतो. या प्रशिक्षणाची सुरुवात आपण त्रिशरण पंचशील या गाथेने करूयात. मी आदरणीय भंतेजी धम्मसारजी यांना विनंती करते, कृपया आपण त्रिशरण पंचशील या गाथा घ्याव्यात ही विनंती. आदरणीय भंतेजी. भंतेजी ऑडिओ चालू करा, माईक चालू करा. माईक बंद आहे तुमचा, आवाज येत नाही. हा यायला लागला आता, घ्या. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि, अदीन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि, कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि, मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि, सुरामेरयमच्च पमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. साधु साधु साधु. खूप खूप आदरणीय भदंत धम्मसारजी, आपण अगदी सुमधुर आवाजामध्ये त्रिशरण पंचशील या गाथा घेऊन धार्मिक वातावरण निर्माण केला, त्याबद्दल आपल्याला साधुवाद. या नंतर या सेमिनरीच्या संदर्भामध्ये थोडक्यात मी प्रास्ताविक ठेवतो. अपमादेन समाधेत आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म मिशनचा केंद्रबिंदू म्हणजेच बुद्धिस्ट सेमिनरी, बुद्धिस्ट कॉन्फरन्स सेंटर. आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या समग्र चळवळीमध्ये धम्माला केंद्रस्थानी ठेवले आहे. त्यांच्या लिखाणांचे व भाषणांचे व्यवस्थित वाचन करणाऱ्यास या बाबींचे आकलन होऊ शकते. आधुनिक बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, माझ्या तत्वज्ञानाचा पाया राजकारणात नसून धम्मामध्ये आहे. माझ्या जीवनाचे तत्वज्ञान 3च शब्दात साठवलेले आहे: स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. हे 3 शब्द मी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेले नाही, तर ते मी बुद्धाच्या शिकवणुकीतून घेतलेले आहेत. आजवर मी जे काही तुमच्यासाठी करू शकलो ते केवळ धम्मामुळेच. इथून पुढचे आयुष्य मी फक्त धम्म प्रचारासाठीच वेचणार आहे. भारतामध्ये
बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आवश्यक असलेली योग्य प्रकारची प्रचार यंत्रणा अतिशय महत्वाची होती. म्हणूनच आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेबांनी धम्मदीक्षा समारंभाच्या अगोदर 1955 सालीच बुद्धिस्ट सेमिनरीचा प्रकल्प हाती घेतला होता. बुद्धिस्ट सेमिनरीची निर्मिती हे आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनातील सर्वोत्तम महत्वाचे कार्य होते. परंतु त्यांच्यानंतर त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही, ही अत्यंत दुःखदायक बाब आहे. आज घडीला भारतातील धम्मप्रचार यंत्रणा अत्यंत विस्कळीत स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येते आणि त्याचाच परिणाम म्हणजे बौद्ध समाज देखील सर्वच पातळ्यांवर विस्कळीत अवस्थेत दिशाहीन भरकटत आहे. खरे पाहता 4 डिसेंबर 1954 रोजी रंगून झालेल्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत डॉक्टर बाबासाहेबांनी भारतातील बौद्ध चळवळीच्या पुनर्जीवनासाठी मुद्देसूद दिशा दिग्दर्शन ब्ल्यूप्रिंट या भाषणामध्ये दिले होते. या भाषणाचे नावच बुद्धिस्ट मुवमेंट इन इंडिया अ ब्ल्यूप्रिंट असे आहे. त्यामुळे समाजाचे दिशाहीन होण्याचे काही कारणच नव्हते. परंतु या ब्ल्यूप्रिंटशी प्रमाणित राहून समाजाने वाटचाल केली असती तर आज बौद्ध समाज सर्वच बाजूने प्रगतीच्या शिखरावर पोहोचला असता. आश्चर्याची बाब म्हणजे आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेली ब्ल्यूप्रिंटच समाजातील अनेक जणांना माहिती नाही. इथेच आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षित झालेल्या धम्म प्रचारकांची उणीव दिसून येते. आधुनिक बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या ब्ल्यूप्रिंट मधील 5 पैकी सर्वात महत्वाचे 2 पॉइंट म्हणजे विवाहित उपासक उपासिकांची धम्म प्रचार यंत्रणा निर्माण करणे आणि असे प्रशिक्षित प्रचारक निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तराची बुद्धिस्ट सेमिनरीची निर्मिती करणे हे होय. आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेबांनी धम्मप्रचार आणि प्रचाराची जबाबदारी विवाहित उपासक आणि उपासिकांवर का दिली, भिक्खूंना का नाही यावर इतरत्र स्पष्टीकरण करण्यात येईल. परंतु इथे आपल्यासाठी महत्वाचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी दाखवलेली दिशा ब्ल्यूप्रिंट व दिलेला आदेश हे आपण शिरसावंत मानूयात. आपल्या सर्वांचे एकमेव आदर्श हे आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. 14 ऑक्टोबर 1956 रोजी आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच त्यांच्या ओजस्वी वाणीने समाजाला दीक्षा दिलेली आहे. तथागत बुद्ध आणि त्यांचा धम्म या त्यांनी लिहिलेल्या ग्रंथामुळे आपले धम्मगुरु व धम्म मार्गदर्शक फक्त आणि फक्त आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. ही खुणगाठ समाजातील प्रत्येकाने आपल्या मनाशी कायम बांधून ठेवली पाहिजे आणि त्यांचाच दृष्टिकोनातील बुद्धिस्ट सेमिनरी प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण कटिबद्ध झालो पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आपण बुद्धिस्ट सेमिनरीचा हा प्रशिक्षणाचा वर्ग आपण चालवत आहोत. इथे मी थांबतो. 8:10 झालेले आहेत. आजच्या या प्रशिक्षणाचे मुख्य मार्गदर्शक आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सर आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत. सरांना मी विनंती करतोय कृपया आपण या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करावं ही विनंती. आदरणीय सत्येंद्र तेलतुंबडे सर. धन्यवाद. जय भीम. डॉक्टर बडगे साहेब, भदंत नमस्कार जी, प्राध्यापक चव्हाण सर,
आणि सर्व प्रबंध लिहिणारे आणि या प्रशिक्षणात सहभागी होणारे सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. आपण सर्व स्वयंप्रेरणेने या बुद्धिस्ट सेमिनरीमध्ये सहभागी झालात. आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. बुद्धिस्ट सेमिनरी त्याचं सेमिनार आणि प्रशिक्षण हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. याच पावलांची पाऊलवाटेचा गाडी रस्त्याचा राजमार्ग आणि राज्यमार्गाचा महामार्ग होणार आहे. त्यामुळे आपले प्रत्येक पाऊल जबाबदारीने टाकण्याची नितांत आवश्यकता आहे आणि आपण ती जबाबदारी घ्याल याची मला खात्री वाटते. बाबासाहेबांनी संपूर्ण भारत बौद्धमय करण्यासाठी आपले जीवन वेचले. मनुष्याला पूर्णतेकडे नेण्याचा आधुनिक बौद्ध धम्म दिला. त्याचा आराखडा त्यांनी सर्वप्रथम जाहीरपणे महाबोधी सोसायटीच्या जनरलमध्ये वैशाख पौर्णिमेला मे 1950 मध्ये मांडला. 4 डिसेंबर 1954च्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फरन्समध्ये या आराखड्याचा तपशील दिला. त्याशिवाय महाबोधी सोसायटीचे जनरल सेक्रेटरी वली सिन्हा यांच्याशी पत्रव्यवहार करून चर्चा केली. त्याचप्रमाणे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या 4 मे 1955च्या आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये या बुद्धिस्ट सेमिनरी स्टार्ट करण्याचं 5वं ऑब्जेक्ट टाकलं आणि याच मार्गावर चालण्यासाठी बुद्धिस्ट सेमिनरी आता कटिबद्ध झाली आहे. या बुद्धिस्ट सेमिनरीने 5 स्तरीय प्रशिक्षण क्रम विकसित केलेला आहे. या 5 स्तरामध्ये श्रद्धावंत, निष्ठावंत, ज्ञानवंत, शिवंत आणि प्रज्ञावंत धम्मप्रचारक बनावेत अशी अपेक्षा आहे. आपण या पहिल्या स्तरात म्हणजेच श्रद्धावंत या प्रशिक्षणामध्ये सहभागी होत आहेत. या प्रशिक्षण क्रमानंतर आपली आधुनिक बुद्धाने सांगितलेल्या बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नावर श्रद्धा दृढ होईल. श्रद्धावंत म्हणून पुढील गोष्टी या प्रशिक्षणानंतर प्राप्त होईल अशी बुद्धिस्ट सेमिनरीची अपेक्षा आहे. त्याने ब्राह्मण संस्कृती सोडलेली असली पाहिजे, तो ती सोडेल. श्रमण संस्कृती मध्येच मानवी कल्याण आहे या विचारावर त्याची श्रद्धा बसेल. श्रमण संस्कृतीत अनेक महापुरुष होऊन गेले. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मनुष्य मात्राला पूर्णतेकडे नेण्यासाठी केलेल्या कार्याची प्रयत्नाची जाणीव होईल. बुद्ध हे पूर्णत्वाचे आदर्श आहेत ही गोष्ट तो स्वीकारेल. मानवी कल्याण हे त्याच्या समूहात, सजीव सृष्टीत आणि याच जीवनात दडलेले आहे यावर त्याची श्रद्धा बसेल. कायदा, तत्व आणि व्यवहार यांची सांगड घालणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक बुद्ध असल्याचे त्याला समजेल. श्रमण संस्कृतीतील वेगवेगळ्या महापुरुषांकडे त्याचे भटकणे थांबेल. आपण गुलाम म्हणजे पतित असल्याची त्याला प्रकर्षाने जाणीव होईल. इतर धर्माकडे जाण्याची त्याची ओढ थांबलेली असेल. तो अधिकृतरित्या त्रिसरण, पंचशील आणि 22 प्रतिज्ञा अंगीकारेल. त्याला संस्कारविधी करता येतील आणि तो श्रद्धावंत बनेल आणि निष्ठावंत बनण्याकडे त्याची कोणत्याही क्षणी वाटचाल सुरू होईल. या अपेक्षित वर्तन बदलानुसार प्रशिक्षण क्रम निश्चित केलेला आहे. या प्रशिक्षण क्रमाचे
परियत्ती म्हणजे थेरॉटिकल, पटीपत्ती, प्रॅक्टिकल, पटीवादन, सेल्फ एक्सपिरियन्स या अंगाने हे प्रशिक्षण होईल. सिद्धार्थ गौतमाने पूर्णतेला जाण्यासाठी 40 दिवसाचा कालावधी निश्चित केला होता. तो धागा पकडत हा प्रशिक्षण क्रम 40 आठवड्याचा निश्चित केलेला आहे. यामध्ये 40 प्रेरणा सत्र होतील, 40 आकलन चाचण्या होतील, 40 प्रात्यक्षिक होतील, 40 ऑफलाईन स्वयं अध्ययन होईल आणि 8 दिवसाचे निवासी धम्म शिबिर होईल. या मधील 90% प्रशिक्षण क्रम पूर्ण करणाऱ्याला यशस्वी समजले जाईल. याचा अभ्यासक्रम आपणास ऑनलाईन नाव नोंदणीच्या माहिती पत्रकात यापूर्वीच दिलेला आहे. प्रशिक्षणार्थींनी वेळेपूर्वी प्रशिक्षण क्रम पूर्ण करण्याची संधी असेल. त्याला इच्छेनुसार पुढील स्तरामध्ये सहभागी होता येईल. आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतःविषयी खूपच कमी बोलले. जे बोलले ते सर्वांच्या हिताचे बोलले. आपण मात्र आपल्या सोयीनुसार बाबासाहेब समजून घेतो, आपल्या सोयीनुसार बुद्ध समजून घेतो. बाबासाहेबांनी स्वतःविषयी जे सांगितले त्याच अनुषंगाने बुद्धिस्ट सेमिनरीने एक आकलन चाचणी विकसित केलेली आहे. या वेबिनार नंतर बाबासाहेब समजून घेताना ही पहिली आकलन चाचणी आपल्याला लगेचच व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात येईल. या चाचणीमध्ये आपण दिलेले उत्तर चुकी बरोबर हे आपल्याला ताबडतोब समजेल. चुकलेल्या उत्तराच्या ठिकाणीच योग्य उत्तरही आपल्याला दिसेल. मात्र ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सध्याच्या शिक्षण पद्धतीप्रमाणे ही परीक्षा नाही. ही बाब आवर्जून लक्षात घ्यावी. आपण आकलन अर्थात समज वाढवण्याच्या दृष्टीने या आकलन चाचणीकडे पाहावे अशी बुद्धिस्ट सेमिनरीची विनंती आहे. या चाचणीचा निकाल सार्वजनिक केला जाणार नाही. मात्र या चाचणीवरून आपली समज व अपेक्षित वर्तन बदलाचा सेमिनरी अभ्यास करेल आणि त्यानुसार प्रशिक्षण क्रमात अध्ययन अनुभव देण्यात येतील. यानंतर आपल्याला ज्या काही शंका असतील, ज्या काही या सेमिनरीच्या संदर्भामध्ये त्रुटी आपल्याला जाणवत्या असतील, यासाठी आपणास वेळ देण्यात येईल. त्या शंका समाधान केले जाईल. बाबासाहेब म्हणतात, शंका समाधान करणे म्हणजे चळवळीचा पाया मजबूत करणे. यावर बुद्धिस्ट सेमिनरीचा विश्वास आहे. आपणास या अनुषंगाने शंका विचारण्यास वेळ असावा म्हणून माफक स्वरूपात आपल्याला या बुद्धिस्ट सेमिनरीची माहिती दिलेली आहे. या प्रशिक्षण क्रमाची माहिती दिलेली आहे. आपण या सगळ्यात सहभागी झालात. आपली मन प्रबुद्ध बनवत, आपले विचार धम्म बनवत आणि आपले आचरण संघ बनवत, हीच मंगल मैत्री भावना आपल्या या प्रबंधास, आपल्या या धम्मस्तर प्रशिक्षणात खूप खूप शुभेच्छा. भवतु सब मंगलम. जय भीम. नमो बुद्धाय. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण अगदी मुद्देसूदरित्या सेमिनरीची संपूर्ण संकल्पना जी आहे ती ठेवलेली आहे. या अनुषंगाने सेमिनरीमध्ये असणारे जे 5 भाग आहेत तेही आपण विषद केला आहात. आणि वेळेमध्ये आपण एकंदरीत ही माहिती दिलेली आहे. आता पुढचा जो आपला जो भाग आहे तो शंका समाधान. या अनुषंगाने कोणाला जर काही प्रश्न असतील
ते प्रश्न आपण विचारावेत. ज्यांना प्रश्न आहेत त्यांनी आपला माईक अनम्यूट करावा आणि आपला प्रश्न विचारावा ही विनंती आहे. बडगे सर, जी 5 भागाची 5 भागाच्या संदर्भामध्ये बोलले. हॅलो, आवाज व्यवस्थित येत नाही. कदम साहेब, आवाज येत नाही. येत नाही का आवाज? बोला बोला, आता बोला, येतोय आवाज, येतोय, बोला. हॅलो. हा, हो हो, बोला सर, बोला, आता येतो आवाज. बर, ते सेमिनारी मध्ये 5 विभागामध्ये प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येईल असं जे सरांनी जे सांगितलं, तर ते 5 विभाग कोणते आहेत असं? हा, जय भीम राजा भाऊजी. हा, बोला. बाबासाहेबांनी सेमिनरीच्या संदर्भाने डॉक्टर वली जिन्ना यांच्याशी जो पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रव्यवहारात सेमिनरीमध्ये कोणते भाग शिकवले जावेत याची चर्चा त्यामध्ये केलेली आहे. याच अनुषंगाने जे भाषण आहे त्यानुसार बुद्धिस्ट सेमिनरीने यापूर्वीच 4 स्तर ठेवले होते, मात्र ते पुरेसे जाणवले नाही, म्हणून त्याच्यावर पुन्हा हे केलेलं आहे. आणि त्यामध्ये नवीन नुसते स्तर नाव देण्याऐवजी आपल्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये असलेल्या गोष्टीला आधार घेऊन, बाबासाहेबांच्या भाषणाला आधार घेऊन हे 5 स्तर डेव्हलप केलेले आहेत. त्यातला पहिला स्तर आहे श्रद्धावंत. या श्रद्धावंताचं की आमची सगळी श्रद्धा त्रिरत्नावर आधुनिक बुद्धाकडं केंद्रित होईल अशा प्रकारची जे बाबासाहेबांनी दिलेला सिलेबस आहे तो आहे. त्या पुढचा स्तर आहे निष्ठावंत, ज्ञानवंत, शीलवंत आणि प्रज्ञावंत. प्रज्ञावंत होत असताना त्याने ज्या बाबासाहेबांनी बुद्ध की मार्क्स यामध्ये ज्या श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अरहंत या स्टेप्स सांगितलेल्या आहेत. या स्टेप्सचं बाबासाहेबांच्या वैज्ञानिक आकलनातून ती पूर्तता व्हावी अशा प्रकारचा हा अभ्यासक्रम आहे. आणि थोडस आपण इतरही ठिकाणी आपण पाहिलं पाहिजे की जे ब्राह्मणी संस्कृतीमधलं जे संघटन काम करतं ते अगदी शाखेपासून काम करतं आणि त्यांच्या प्रचारकाला 7 वर्षाचा सिलेबस आहे. मात्र आपल्याकडं अगदी त्रोटक अशी माहिती दिली जाते, त्यामुळं आमचे प्रचारक परफेक्ट बनत नाहीत. त्यांना विवाहित बनावं आणि बाबासाहेबांनी संकल्पित केल्याप्रमाणे त्यांना मानधन देण्याची ही व्यवस्था बुद्धिस्ट सेमिनरी टप्प्याटप्प्याने करत आहे. कदम साहेब, आपलं समाधान झालं असेल, नसल तर आपण पुन्हा व्यक्तिगतरित्या चर्चा करू. अन्य जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी आपल्याला येणाऱ्या अडचणीविषयी बोलावं. जय भीम, नमो बुद्धाय. ओके सर, मी नंतर करेन तुम्हाला. अजून कोणाचा काय प्रश्न असेल कृपया लवकर विचारा. काही शंका असेल तर समाधान करून घ्यायचं असेल तर विचारू शकता, काही अडचण नाही. जय भीम.
आपलं नाव हॅलो. सांगा. मी चंद्रकांत मोहिते, सातारा जिल्ह्यामधून बोलतोय मी. हा, ठीक आहे ठीक आहे, विचारा साहेब, प्रश्न विचारा, शंका विचारा. सर, विचारायचं असं की आपलं आता हे जे 8 वाजता चालू झालेले सेमिनार 8 वाजून 45 मिनिटात संपतंय, तर आपल्याला तो व्हॉट्सअप ग्रुपला बाकीची माहिती पडणार ना? निश्चित हॅलो सर. सर. हा, जय भीम. निश्चित माहिती पडणार. जय भीम सर. आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण दररोज सकाळी 9 नंतर आणि रात्री 9 नंतर व्हॉट्सअप चेक करावा, म्हणजे आपल्याला रोजच्या ज्या प्रॅक्टिकलच्या आणि धम्म जागृत ठेवणाऱ्या आहेत त्या बाबी आपल्याला सांगते. प्लीज कोण आहे त्यांनी म्यूट करा. तर त्या आपल्याला वारंवार आपल्याला सूचित करण्यात येतील त्या. आणि आपल्याला दुसरी विनंती आहे की आपला ग्रुप पण पिन करून ठेवा, म्हणजे आपला अनेक ग्रुप असतात, या सूचना खाली जाणार नाहीत, कारण आपण मोजके हे देत असतो, मोजक्या सूचना देतो, खूप भराभर देत नाही, म्हणून तो ग्रुप खाली जाण्याची शक्यता आहे, म्हणून तो ग्रुप पिन सुद्धा करावी अशी विनंती. जय भीम साहेब. आदरणीय जय भीम सर, धन्यवाद, समजलं. हा, वैभव मुनेश्वर सर. वैभव मुनेश्वर सरांचा काही प्रश्न आहे? हो सर. हा सर, जय भीम सर. आवाज येत आहे? बोला सर, बोला. हा सर, हा जो सिलेबस तयार केलेला आहे, साधारण असं काही कळेल का सिलेबस तयार करणारी टीम जी आहे? हा, जय भीम सर. सर जय भीम. हा, जय भीम. ही जी टीम आहे, उगीच खूप असं नाव देण्याचा हेतू त्यात नाही, मात्र ज्यांनी पाठ्यपुस्तक मंडळावर, अभ्यासक्रम मंडळावर काम केलेलं आहे, धम्मामध्ये फील्डवर काम केलेलं आहे, राष्ट्रीय स्तरावर काम केलेलं आहे, अशा सगळ्यांच्या सूचना आणि अनुभव आणि बाबासाहेबांचं लिखाण हे एकत्रित करून हे अभ्यासक्रम बनवलेला आहे. आणि तो म्हणजे अगदी बोर्डासारखा फायनल नाही, ज्या ज्या आवश्यकतेनुसार ज्या गोष्टी आवश्यक असतील, ज्या गुण बाबासाहेबांनी प्रचारकाच्या अंगी असावेत, मनुष्याच्या अंगी असावेत असं स्पष्ट केलंय, ते गुण विकसित करण्यासाठी त्यामध्ये भर घालण्यात येईल. जय भीम. जय भीम सर. म्हणजे असा काही सिलेबस सर्व प्रत्येकाला मिळेल का, जसं आता आपण अटॅच झालो आपल्याला? ज्यांनी ऍडमिशन घेतलं त्यांना त्याचा आपण आराखडा तर अगोदरच दिलेला आहे की आपल्याला जे बाबासाहेबांचं लिखाण आहे आपलं सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे, फक्त ते कृतीत आणण्यासाठी आणि त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठीच हा सगळा भाग आहे. बाबासाहेबांचे सगळे खंड वाचणं सुद्धा अवघड आहे, पण त्यातले मोजक्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आम्हाला जीवनाला आवश्यक आहेत, त्यावर या सेमिनरी लक्ष केंद्रित करणार आहे. आपण ते ग्रंथ सुचवले जाणार आहेत, जर उपलब्ध नाही झाले तर सेमिनरी त्याची PDF देईल, काही गोष्टी हे देईल. सरजी, थँक्यू सर. शेवटचा हो 1 सर, मिनिट थँक्यू. राहिलेला आहे आणि एकाचा प्रश्न आहे, अश्विनी ताईंचा प्रश्न आहे, तर आपण मग सगळ्याची जर सहमती असेल तर 15 मिनिट वाढवायचे का, काय करायचं बघा. वाढवा सर. वाढवा, काय प्रॉब्लेम. का शेवटचा एकच प्रश्न दिसतोय का, तेवढा सांगून हे करताय? हो चला,
जसं योग्य वाटेल तसं. हो, अश्विनीताई, तुमचा काय प्रश्न आहे विचारा. अ, हॅलो सर, जय भारत. हा, प्रश्न माझा असा प्रश्न होता की, बोलू का? आवाज हो, येतोय? बोला 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 बोला, आवाज येतो, बोला. धन्यवाद सर. माझा असा प्रश्न होता की आपलं हे जे सेमिनार असणार आहे, म्हणजे हे रोज 8 ते 8:40 पर्यंत असणार आहे की कसं, म्हणजे नेमकं टायमिंग हाच हो, टायमिंग असणार आहे का रोजचा? हाच टाइम असणार आहे. ठीक आहे, ठीक. हा, ओके, धन्यवाद सर. ताई रोज नसणार आहे, फक्त दर शुक्रवारी. आणि आपले